आतापर्यंत एकही मात्र धाव खर्च करत नाही गोलंदाज दत्ता. तिसरा बॉल नक्कीच ब्लॉकलचा चेंडू योकट पद्धतीचा चेंडू होता, हलवा टॅप केले ऑफ साईडला. नक्कीच एक धाव मात्र घेतली जाईल, खातं ओपन केले जाते ते काळ्याचोडी संघाचं 1 या धावसंख्येने. आता मात्र स्ट्राईक एंडवर येऊन पोहोचलाय तो फलंदाज कैलास. 3 बॉल 1 धावसंख्या धावफलकावर लावली गेले. नक्कीच लेग साईडला टोलवायचा होता. नक्कीच इथे मात्र फलंदाज होईल बाद. दयेश बॅक टू डगआउट. चुकीचं मात्र कॉलिंग केलं आणि इथे मात्र आपला विकेट गमावून बसला तो फलंदाज दयेश. नेक्स्ट फलंदाज असेल काळेचवाडी संघाकडून समीर. धावफलक स्थिर 1 या आकड्यावरती. वनडाऊचा फलंदाज असेल काळेचवाडी संघाकडून समीर. अफलातून गोलंदाजी करत असताना दत्ता हा गोलंदाज मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित ठेवतोय बॅटची लेडिंग एज. मिड विकेटला चेंडू चाललाय, चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला अडवला जातोय. तो रित्या धावा मात्र एकवटल्या जातात त्या 2. खराब मात्र क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा नक्कीच ऍड केल्या जातील. पण 3 धावा नक्कीच 3 धावा स्कोर कार्डवर ऍड केल्या जातील. खराब मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गिरेचवाडी संघाकडून. धावफलक पुढे जाईल 4 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातला. 4 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात काळेचवाडी संघाच्या. नक्कीच ब्लॉकलचे चेंडू खणून काढले लेग साईडला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? सुंदर मात्र थ्रोफेकी केली जाते. 1 धाव नक्कीच ऍड केली जाईल. पंचांचा इशारा षटक संपती. 1 षटकानंतर धावफलक धावून पडले काळेचवाडी संघाची 5 या धावसंख्येवर. नक्कीच दुसऱ्या षटक हाताळण्याकरता गोलंदाज वापरला जाईल गिरेचवाडी संघाकडून. नरेश असेल गोलंदाजी मार्कवर. 7 धावा धावफलकावर लावल्या गेल्या तर 1 बाद. स्ट्राईक एंडवर असलेले फलंदाज कैलास. आज तो गोलंदाज गिरेचवाडी संघाकडून अफलातून गोलंदाजी करत असताना नरेश. पहिलाच बॉल नंतर लो फुलचा चेंडू. जेलची संधी असेल, स्वतः गोलंदाज जेल खाली. इथे मात्र जेल मात्र जमिनीला दान. तो रित्या धावा मात्र एकवटल्या जातात ते 1 मदतीने धावफलक पुढे जाईल 6 या आकड्यावरती. कुठेतरी जेलची संधी होती, जेल मात्र टिपटा आला नाही. स्वतः गोलंदाजाला जीवनदान मिळते फलंदाज कैलासला. आता मात्र स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज समीर. कोणता संघ मात्र फायनल साठी पात्र होईल?
नक्कीच झेलची संधी असेल. मिडऑफला सुंदर अशी मात्र झेल टिपली जाते मरोजच्या मार्फत. इथे मात्र दुसरा हादरा मिळतोय तो काळ्याची वाडी संघाला समीरच्या स्वरूपात. समीर बॅक टू डग आउट. नक्कीच नेक्स्ट फलंदाज असेल रवी. दाफलक स्थिर 6 आकड्यावरती. मिडऑफला चेंडू ढकललाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. खराब क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतंय. तू मै मै चेंडू सीमा रेषा पार. हा येईल रवीच्या बॅटमधून खणखणी चौकाराच्या मध्ये दाफलक पुढे जाईल 10 आकड्यावरती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गिरेजवाडी संघाकडून. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील दुसऱ्या षटकातले नरेश या गोलंदाजाचे. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू बॅटच्या रनमध्ये चेंडू होता. चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला टिपली जाते ती झेल. फलंदाज बाद होईल. रवी बॅक टू डग आउट. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील दुसऱ्या षटकात धावफलक 10 आकड्यावरती 3 बाद. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील गोलंदाज नरेशचे धावफलक स्थिर 10 आकड्यावरती. अप्रतिम मात्र 2 झेल टिपत असताना फिल्डर मनोज. ब्लॉकरचा चेंडू एकदा पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. खराब मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय वारंवार. नक्कीच इथं धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल शरद. धाव मात्र घेतल्या जातील त्या 2-2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 12 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल शेवटच्या षटकातल्या नरेश या गोलंदाजाचा. शेवटचा बॉल आहे. मोठा फटका येईल का? स्ट्राईक एंडला फलंदाज असेल कैलास. 12 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. नेक्स्ट फलंदाज असेल सचिन. शेवटचा बॉल बॅटच्या रानांमध्ये बॉल येतोय. इथे मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येईल कैलाच्या बॅटमधून. शेवटचा बॉल हा हँडसम षटकार. धावफलक षटकाराच्या मदतीने 18 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. येणारे बॉल असतील 12-19 धावसंख्येची गरज असेल गिरेजवाडी संघाला.
चला गिरेचवाडी संघाची सलामीची जोडी लगेच पाठवायचे मैदानात. येणारे बॉल असतील 12-19 धावसंख्येची गरज असेल. पाणी घेऊन जायचं पंचांना. बारा बॉल 19 धावसंख्येची गरज असेल. सलामीची जोडी मात्र गिरेचवाडी संघाकडून असेल. एका साईडला असेल विलास तर दुसऱ्या साईडला असेल मनोज. 12 बॉल 19. कोणता संघ मात्र फायनल साठी पात्र होईल? एक संघ मात्र गोरेगाव संघ मात्र फायनल साठी पात्र झालाय. कोणता संघ? काळ्याची वाडी की गिऱ्याची वाडी? गिऱ्याची की काळ्याची वाडी? सलामी जोडी मात्र गिऱ्याची वाडी संघाकडून मनोज आणि विलास. 12 बॉल 19 धावसंख्येची गरज. जर मनोज पारदीने 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक पात्र दिलं जाईल शिनारे सरांकडून. 3 षटकार लगावलं तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल विलास. नॉन स्ट्राईकला फलंदाज मनोज. गोलंदाज असेल समीर. 12 बॉल बनवायच्या त्या 19 धावा. कोणता संघ फायनलला गोरेगाव संघाच्या विरोधात खेळेल? काळ्याची वाडी की गिऱ्याची वाडी? जय वाघोबा क्रिकेट संघ वाघ्याची वाडी आयोजित केलेली स्पर्धा पर्व पहिले. खूपच सुंदर प्रकारे मात्र स्पर्धा पाहायला मिळते केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. पहिलाच बॉल मात्र समीर या गोलंदाजाचा. स्ट्रायकरवर फलंदाज विलास. 12 बॉल बनवायचे त्या 19 धावा. पहिला चेंडू ऑफ साईडला कट करायचा होता पुरेपूर, मात्र फायदा घेता आला नाही. निर्धाव चेंडू फेकला जातोय. नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. व्हाईट अवांतर धाव मात्र स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. खातं मात्र ओपन केलं जाते गिरेचीवाडी संघाचं 1 या धाव संख्येने. नक्कीच ऑफ साईडला चेंडू भिडकावलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेतली जाईल का? इथे मात्र तू मय. इथे मात्र 2 धावा नक्कीच चित्ताच्या चपल्याने मात्र एकवटल्या जातात. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 3 या आकड्यावरती.
पंचांनी यायचंय. नक्कीच इथं मान्यवरांचं मात्र इथं स्टेजवरती आगमन होत आहे. फेल डिलिव्हरी असेल पंचांचा नक्कीच अंतिम नियम राहील. तीन धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. अजूनही 16 धावसंख्येची गरज असतील. 10 बॉल 16 धावा. पाहुण्यांचं मात्र मान्यवरांचं इथं आगमन होत आहे. आलेल्या सर्व स्टेट डाव चेंडू टोळवलं. एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. नक्कीच चित्याच्या चपल्याला मात्र 2 धावा मात्र एकवटल्या जात आहेत. धावफलक 2च्या मदतीने 5 या आकड्यावरती. अजूनही 14 धावसंख्येची गरज असेल. येणारे बॉल असतील 9. 14 धावा. नक्कीच अपील केली जाते. इथे मात्र फलंदाज होईल बाद. पंतांचा इशारा येईल. पहिला झटका मिळतो तो गिरेचेवाडी संघाला विलासच्या स्वरूपात. विलास बॅक टू डग आउट. नक्कीच चेक केले जाईल. तर आलेल्या मान्यवरांनी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. प्रमुख पाहुणे असतील. पाहुण्यांचं मात्र आगमन होत आहे. नक्कीच टप्पी जेल असेल. पंच नॉट आउट असेल. फलंदाज विलास सेफ झोन मध्ये असेल. आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. निर्धाव चेंडू फेकला जातोय. अजूनही 14 धावसंख्येची गरज असेल. येणारे बॉल असतील 8. कुठेतरी जीवनदान मिळते फलंदाज विलासला.
नक्कीच निर्धाव चेंडू फेकला जातोय. सात बॉल 14 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच मिडऑफला सुंदर अशी झेल मात्र टिपली जाते. आता मात्र 6 बॉल 14 धावसंख्येची गरज असेल गिरेचीवाडी संघाला. नेक्स्ट फलंदाज असेल नंदू असेल. जो मागच्या मॅचमध्ये मॅचचा किताब घेतला तोच फलंदाज, ज्याच्या बॅटमधून लगातार 3 षटकार आले होते तोच फलंदाज. येणारे बॉल असतील 6-14 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजी मात्र गोलंदाज दशरथ असेल काळेचीवाडी संघाकडून. नेहमीच षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज दशरथ. स्ट्राईक घेऊन फलंदाज असेल मनोज. 6 बॉल 14 धावसंख्येची गरज. आलेल्या मान्यवरांनी मात्र स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. सहा बॉल 14 असं समीकरण येऊन टेपले ते गिरेचीवाडी संघासमोर. नंदू आणि मनोजची अशी जोडी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दशरथ. पहिला चेंडू नक्कीच अपील केली जाते. एक धाव नक्कीच लेग बायच्या स्वरूपात स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. आता येणारे बॉल असतील 5-13 धाव संख्येची गरज असेल. 5 बॉल 13. आता मात्र स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज नंदू. मोठे फटके मारावे लागतील. 5 बॉल 13 बनवायचे आहेत. नक्कीच इथे मात्र एक्स्ट्रा मात्र उद्ध्वस्त करून ठेवल्यात फलंदाज नंदूच्या. बॅक टू डग आउट. 5 बॉल 13 धावसंख्येची गरज असेल. धावफलक स्थिर. 4 बॉल 13 असं समीकरण असेल. चार बॉल 13 धावसंख्येची गरज.
4 बॉल 13 धावा. नक्कीच लेग साईडला भिडकावलं चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. 2 धावा नक्कीच एकवटल्या जातात. इथे मात्र फलंदाज बाद होईल. नरेश बॅक टू डगआउट. येणारे 3 बॉल 11 धावसंख्येची गरज असेल. 3 बॉल 11. 2 षटकार मात्र मारावे लागतील. 3 बॉल 11 असं समीकरण येऊन टेपलंय. रोमांचक असा सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीच. 3 बॉल 11 धावसंख्येची गरज. पाहुण्यांच्या इथे मात्र शुभ आगमन मात्र होत आहे. स्ट्राईक असेल फलंदाज मनोजला मोठे फटके मारावे लागतील. 3 बॉल 11. नक्कीच्या बॅटच्या रनांमध्ये चेंडू मात्र जाईल क्षणाला अडवला जातोय. तोरित्या धावा मात्र एकवटल्या जातात. त्या 2 येणारे असतील बॉल 2. 9 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच इथे पाहुण्यांचं मात्र आगमन होत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक अभिनंदन. नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं मात्र सहकार्य महत्वाचं असतंय. 2 बॉल बनवायच्या 9. स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल मनोज. 2 बॉल 9 धावसंख्येची गरज. मोठा फटका येईल का? 9 बॉल 9. 2 बॉल 9. नक्कीच लेग साईडला चेंडू भिडकावलाय. 1 धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न असेल. नक्कीच 2 धावा. नक्कीच चित्ताच्या चपल्याने मात्र नक्कीच 3 धावा ऍड केल्या जातील. 1 बॉल आणि 5 धावसंख्येची सॉरी 1 बॉल 6 धावसंख्येची गरज असेल. नेक्स्ट फलंदाज असेल दत्ता. 1 बॉल 6 धावसंख्येची गरज. फलंदाज असेल गिरेचवाडी संघाकडून दत्ता. शेवटचा बॉल असेल. 1 बॉल 6 धावसंख्येची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग असेल असा या सामन्यांचा नियम. 1 बॉल 6. स्ट्राईक एंडवर फलंदाज दत्ता. मोठा फटका येईल का? इशारा येईल व्हाईट. 1 अवांतर धाव मात्र स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. 1 बॉल 5 धावसंख्येची गरज. एक बॉल 5 धावा. नक्कीच पुन्हा पंच वळतील. 1 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. रोमांचकाचा सामना पाहायला मिळतोय.
एक बॉल 4 धावसंख्येची गरज. अप्रतिम सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीस नक्कीच. एक बॉल 4 धावा. इथे मात्र विजयी संघ होतोय काळ्याची वाडी.